श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार. या गंभीर विषयावर लक्षवेधी विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे, गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे. अध्यक्ष महाराज, एकीकडे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी नारी से नारायणी तक म्हणताय, आपण महिलांच्या उन्नती प्रगतीसाठी माननीय मोदीजी अशा विविध योजना आणताय. आपण काय केलं? आणि मी तुम्हालाही पत्र दिले, तुमच्या PS-लाही फोन केले की एक बैठकीचा वेळ द्या. खरं तर बैठकीचा वेळ तुम्ही दिला नाही. माझे मित्र आहात, तुम्ही सन्मित्र आहात, तुमची प्रगती व्हावी हीच इच्छा आहे, म्हणून तुमच्या हातून एवढीशी चूक होता कामा नये. आपण तिथं महिला आल्यात, तुम्ही काय म्हणालात की बचत गटाच्या महिला कोणी आणल्या याची चौकशी केली पाहिजे. मंत्री महोदयाचं उत्तराचा भाग आहे, कामकाजातून काढा. अशी थट्टा कोणी करता कामा नये. त्या महिला गरीब आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते, आणि तुम्ही त्या गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी करणार? अरे चौकशी करायची असेल तर जे आरोपी आहे, खुनी आहे, आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, त्याची चौकशी करा. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. काल मी देशाचे मंत्री महोदय शिवराज चौहान साहेबांशी बोललो या विषयावर. त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं कि महाराष्ट्र सरकार तो बहुत अच्छे लोगों की सरकार है, ऐसा बर्ताव क्यों कर रही है? ते बाकी छोट्या मागण्या सोडा, जे आशा वर्कर 10 लाख रुपये द्या, प्रभाग संघ बांधा, बचत गटाचं हे करा, या मागण्या सोडा. महत्वाची मागणी काय आहे याच्यामध्ये अध्यक्ष महाराज? आज 43,702 कोटी या स्वयंसहाय्यता समूहांना बँकेचं कर्ज दिलंय. उमेदच्या माध्यमातून ग्रामसंघ संख्या हा 33,946 आणि या संदर्भात काम करणाऱ्या ज्या 52,000 समुदाय संसाधन व्यक्ती आहे. प्रश्न असा आहे की ही एक सिस्टीम आहे, या इकोसिस्टीमला तोडू नये ही भावना आहे. मग काय करायचं अध्यक्ष महाराज? एवढंच करायचं आहे की शासन निर्णय संदर्भ क्रमांक 2 मधील पत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उमेद अभियानाचा कालावधी मार्च 2026 पर्यंत असल्यामुळे तोपर्यंतच या केडरचं मानधन अभियानामार्फत देण्यात येणार आहे. आणि नंतर काय तर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या संदर्भात प्रश्नचिन्ह सोडवण्याचा प्रयत्न कसा आहे की आमदारांचे पगार बंद करा आणि त्यांनी विधान भवनाच्या बाहेर फुटपाथवर वडापाव गावा आणि स्वतःचं मानधन स्वतःच कमवून स्वतःचा पगार करून घ्या, अशी नंतरची यांची सूचना आहे. म्हणजे उदाहरण म्हणजे आमदारांच्या बाबतीत नाही. त्यांनी मग पुढे असं सांगितलं की संसाधन व्यक्तीचे मानधन संबंधित समुदाय स्तरीय संस्था त्यांच्या स्व उत्पन्नातून अदा करेल, स्व उत्पन्नातून अदा करेल. माजी मंत्री महोदय, विस्तृत विषय आहे हा, काही लक्षवेधीनी संपणार नाही, मग याची जाणीव आहे. पण लक्षवेधी मांडताना फक्त एवढीच अपेक्षा आहे की सचिव महोदय आणि आपण खरं सांगतो जयकुमारजी, जिंदगी बड़ी होनी चाहिए, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. उत्तर तुमचं हे त्यांना न्याय देणार असलं पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही लाखो कोटीचे रस्ते बांधाल आणि या ठिकाणी किती महिलांचा विषय आहे माहिती आहे? 64,24,000 64,24,000 महिलांचा आहे. आणि या महिलांच्या प्रश्नासाठी आपण जर या पद्धतीने उमेद बंद करतायत, म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे. एक, तुम्ही या संदर्भात बैठक लावणार का? इथं गावा, मुंबईला गावा. आणि दुसरी, मी देशाचे मंत्री महोदय आदरणीय शिवराज चौहान साहेबांशी कालच बोललो. ते म्हणाले ऐसा नहीं होना चाहिए. हम बिहार में तो जीविका बहन, उन्होंने हमको मदद की, जीविका बहन को हम याद करते हैं तो उमेद बहन को क्यों याद नहीं करेंगे? आणि म्हणून दुसरी बैठक शिवराज चौहान साहेबांकडे लावून याचा स्थायी हे 10 लाखाचं इन्शुरन्स द्या वगैरे हे नंतर पाहू. आत्ता फक्त एवढंच आहे की मार्च 26ला मुदत संपताय, त्या मुदतीमध्ये यांचं भविष्य काय यावर एकदा चर्चा केली पाहिजे. आणि ही चर्चा केल्यानंतर एक बैठक ही आपल्याला शिवराज चौहान साहेबांकडे, माननीय मंत्री यांच्याकडे ही बैठक लावून हा विषय सुटू शकतो. कारण शिवराज चौहान साहेबांना मी रेकॉर्डमध्ये आणतोय की शिवराज चौहान साहेब इतके सकारात्मक आहे. फक्त मग दुःख याचं होतं की सरकार आपलं आहे,
जे दीन दुर्बल शोषित पीडित रंजगा गांधळ्यांसाठी काम करतं, पण उत्तर मात्र नाना पटोले साहेबांच्या काँग्रेसचं आहे आणि म्हणून उत्तर तसं देऊ नका. तुम्ही उत्तर हे रंजगा गांधळ्यांसाठी द्या आणि म्हणून स्पेसिफिक बैठक राज्याची आणि बैठक केंद्राची. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. चाक काँग्रेसचं उत्तर भाजपचं, उत्तर भाजपचं चाक काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी आदर करतो. ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते मला मार्गदर्शक करत असतात. काल जो विषय मी आपल्यासमोर मांडला की महिलांच्या मध्ये उमेद बंद होणार आहे अशा पद्धतीच्या भावना निर्माण करून या महिलांना इथं बोलवण्याचा प्रयत्न केला. असं कुठल्याही पद्धतीचं उमेद बंद होणार आहे असा कुठलाही शासन निर्णय नाही, शासनाने जाहीर केलेला नाही. 2026 पर्यंतची जी आपण बघतो की उमेदची 2026 पर्यंतच्या जी मुदत आहे ती सातत्यानं एक्सटेंड होत असते, वाढत असते. हे 2011 पासूनचा ही निरंतर प्रक्रिया आज चालू आहे. चौकशी मी याची आम्ही करणार आहे की अशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये जी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला की उमेद बंद होणार आहे. जोपर्यंत मोदी जे आहेत, जोपर्यंत मोदीजींचं सरकार आहे, जोपर्यंत देवेंद्रजींचं सरकार आहे, उमेद बंद होणार नाही हे मी सभागृहाला या निमित्तानं आश्वासित करतो. आणि त्या निमित्तानं मी तोही बोलतो मी. आणि त्यामुळं काल मी चौकशी करायचा विषय तो याची चौकशी करणार आहे की अशा पद्धतीनं कोण असा विषय होतो. कारण विषय हा 2800 कर्मचाऱ्यांचा विषय होता कालचा. तो विषय नाही मी बोलतो. 2800 कर्मचाऱ्यांच्या विषयावर चर्चा होती, पण त्यांनी त्याच्यासोबत उमेदच्या सगळ्या लोकांना, महिला भगिनींना इथं आल्या, आमच्या भगिनी, मी स्वतः तिथं गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्नही समजावून घेतले आणि त्यांच्याशी माझी चर्चाही झाली आणि त्यांचं समाधान होईपर्यंत मी तिथं बसलो होतो. बसून त्यांचं समाधान झाल्यानंतर तो कालचा मोर्चा थांबलेला आहे. त्यामुळं मी आपल्याला या निमित्तानं सांगेन, आत्तापर्यंत 6,53,000 बचत गटाची स्थापना झाली. त्या निमित्तानं 5,35,000 समूहांना 872 कोटीचा फिरता निधी देण्यात आला. स्वयंसहाय्यता उपजीविका विकासाकरता 60,000 पर्यंतचा समुदाय निधी अदा करण्यात येतो. तो आत्तापर्यंत 3,70,350 स्वयंसहाय्यता बचत गटांना दिला. जवळजवळ तो 2,222 कोटी रुपये आणि यातून महिलांच्या सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या अनुषंगानं सरकारनं जे शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न केला आहे. विषय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे. उमेदचा जोपर्यंत उमेद चालू आहे तोपर्यंत ते कर्मचारी सेवेमध्ये राहतील. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सेवेत कायमचं करा. 26 नंतर आमचं काय होणार आहे, कायम करणं तर तुम्हाला माहिती आहे साहेब शक्य आहे का नाही. त्यामुळं बिहार राज्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना सवलती दिल्या जातात या संदर्भातली माहिती मी तातडीनं मागवली. 1 महिन्याच्या आत माहिती मागवून आपण त्या निमित्तानं त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ. आणि माझ्याकडे आलेले झेरॉक्स होते. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे तातडीनं मागवून घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं कुठल्या केंद्राच्या कुठल्या मॅन्युअलचं त्यांनी अनुकरण केलं आहे, त्यातल्या कुठल्या मॅन्युअलमध्ये ची अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती आपण घेऊ. आणि त्यामुळे जे जे शक्य आहे या प्रक्रियेमध्ये ते आपण करू. आदरणीय शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्या सोबत मी सातत्यानं बोलत असतो. आमच्या अनेक बैठका झालेल्या आहेत. मी आपल्याला आश्वासित करतो की या उमेदच्या सगळ्या याच्या संदर्भात मी मंत्री झाल्यापासून 11 महिन्यामध्ये किमान 11 बैठका मी घेतलेल्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. जे जे शासनाकडून करणं शक्य होतं ते निर्णय मी तातडीनं घेतलेले आहेत. आणि आता या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की जो आपण बैठकीची मागणी केलेली आहे, अधिवेशन संपल्या 15 दिवसाच्या आत आपल्याला बैठकीचं निमंत्रण देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आपण संघटना आहे त्यांनाही आपण बोलू, त्यांच्यासोबत आपण बैठक करू. आणि त्याचसोबत आपण जी विनंती केलेली आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चव्हाण साहेब खूप मोठं काम ते या निमित्तानं करतायत आणि या बचत गटाच्या चळवळीला बळ देत असताना मोदीजींच्या ज्या संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करत असताना खूप मोठे निर्णय नव्यानं घेण्याचं काम ते करतायत. तर मी त्यांच्याकडे विनंती करेन की आम्हाला बैठकीचा वेळ द्यावा आणि मी आपल्याला त्या निमित्तानं बैठक ची वेळ घेऊन आपण निश्चितपणे त्यांच्यासोबत बैठक करू. सन्मान्य सदस्य